आहे प्रकाश आंबेडकरांनी घेतलेल्या एका मोठ्या भूमिकेची. मराठ्यांना कुणबी दाखले देणं ताबडतोब थांबवा अशी भूमिका वंचितनं घेतली. एवढंच नाही तर सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश रद्द करावा ते कायद्याला धरून नसल्याची भूमिका वंचितनं घेतली आहे. ओबीसीच्या विकासासाठी जातनिहाय जनगणना करण्याचा ठराव वंचितनं मांडलाय. एकूण 11 ठराव वंचितनं केलेत. त्यावरून प्रकाश आंबेडकर आणि जरांगे पाटील यांच्यात आता वाद होण्याची शक्यता आहे. वंचितनं काय ठराव मांडलेत ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यावर एक नजर टाकूया. एकूण 11 ठराव करण्यात आलेत. बघूयात कोणकोणते. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणं ताबडतोब थांबवा, सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश रद्द करा, ओबीसींच्या विकासासाठी जातनिहाय जनगणना करा, मागासवर्ग आयोग स्थापन करा, मायक्रो ओबीसीसाठी रोहिणी आयोगाच्या शिफारसी लागू करण्यात याव्यात, आरक्षणाची 100% अंमलबजावणी करावी. दरम्यान मराठा आरक्षणावर वंचितनं वेगळी भूमिका घेतल्यानंतर आता जरांगे विरुद्ध आंबेडकर असा सामना रंगण्याची शक्यता आहे. यावर वंचित आणि जरांगेंनी काय म्हटलंय बघूया. वंचित बहुजन आघाडीने प्रथम पासून गरीब मराठा ना आरक्षण देण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे आणि तो देत असताना असं म्हटलेलं आहे की हा जो कोटा आहे हा स्वतंत्र कोटा राहायला पाहिजे, ओबीसींचा कोटा स्वतंत्र राहायला पाहिजे आणि त्यांना ओबीसी कोट्यामधून मराठांना आरक्षण देता येणार नाही. ही भूमिका देखील आम्ही ठामपणाने घेतलेली आहे. वंचित बहुजन आघाडीनं ही का भूमिका घेतली हे माहीत नाही, परंतु प्रत्येकाला अधिकार आहे, निवेदन देण्याचा अधिकार आहे, मागणी करण्याचा अधिकार आहे, लोकशाहीने त्यांना अधिकार दिलेला आहे. त्यामुळे नाराज असण्याचं आमचं काही कारणच नाही.